नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका ब्लॉग व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आशा करतो की सर्वजण मस्त आणि मजेत असाल। आता सकाळचे 6:40 झालेत आणि आमच्या आंघोळ्यात चहा पाणी झाले। आला होता फळामध्ये तोडण्यासाठी, तर चालू केले तोडायला, पाहू शकता। तोडायला आता चालू केलंय, झालं 2 दिवसात हे फळ संपून जातंय। पुन्हा आपल्याला जायचं 20 एकर मध्ये। मित्रांनो, आता पाती लागल्यात, सगळेजण बसलेत ऊसामध्ये। कसे बसलेत बघा, आज लय घाबरून टाकले ह्यानी मला। सगळ्याच्या पाती लागली आणि माझीच राहिली। गाडीचा माल अजून झाला नाही। 2 वाजेपर्यंत तोडल्यावर होईन वाटायले माल, पण काय माहिती होतंय का नाही अजून। लय जीव घाबरल्याने झालता आज। ह्यांच्या सगळ्याच्या पाती लागल्यात, नेमक्या आपल्याच का लागणार? तोडायला लागली तसं ती आपण हातात धरल्यावर तोडायला हवं। हा नाही, आता लय भारी तोडायचे ह्या पातीला, जीव वतून तोडायचंय। बाळूभाऊ आहे म्हणून बरं आहे। बाळूभाऊ, नाना, इटिया, नाही तर आंधळ्या भोकाचं काही कामाचं नाही। बोलायचंच आहे, तू रात्री त्याला पुढे दिली नाही म्हणून कसं सांगायला 3-3 वेळेस। माझ्या समोर त्याने विमल घातले खिशात, हा, मला सागर मागायला। लय आगाव आहे बाबा। एक माणूस रोजानं आणावं वाटायले मला। आता या राहिल्यात 12 काकऱ्या, ह्या तोडायच्यात मित्रांनो। पाणी प्यायलीत सगळीजण बसून। हे दाखवतो तुम्हाला बघा, हे फळ आहे ते पलीकडला नव्ह बरं का, हे अलीकडलाच आहे आपला फळ, तोडून टाकलेला तेवढा। दुपारचे 2 वाजलेत, गाडीचा लोड झालाय, गाडी येऊन थांबली। लेबर सगळे आता जेवायला गेलेत टोळीवर। गाडीमध्ये चार्जर नवीन आणलंय आज, ते गटाकाला आपला झाला चार्जिंगचा, त्या ड्रायव्हरला आणायला लावला होता, ते घेऊन आलाय आज। हे त्यासाठी वापस आलो होतो मी। तर आता जेवण वगैरे करून आपल्याला गाडी भरायला लावायची आहे। तर आज खूप परेशानी झाली आहे, आज ऊसच तोड वाटणं गेला, लय अंग जड पडलं इकडे येऊन, कारण ऊस तोडायसारखा नाहीच, नुसता घुटमळ्याला ऊस आहे, बांधून टाकलाय, पडलेला आहे पुन्हा। आणि गाडीचा लोड काही लवकर होईना। सकाळी उठल्यापासून ते 2 वाजेपर्यंत सारखं तोडत बसावं लागलं, त्यावेळेस कुठं लोड व्हायला आहे। मधात पाणी बिणी प्यायला सुद्धा ठेपा नाही। तर आज एक कोयतं जाणार आहे गावाकडं, आता उद्यापासून 8च कोयते राहणार आहोत। आणि गावाकडे जाणार आहे म्हणजे काही ते परमनंट जाणार नाही, तर जरा कार्यक्रम आहे म्हणून चाललंय ते गावाकडं। आणि आज बोर म्हणजे लईच बोर व्हायलंय मला, कारण आज व्हिडिओ बनवायची सुद्धा मनस्थिती नव्हती, पण चला म्हणलं बनवून टाकू एक 7-8 मिनिटाचा। झालं इथला एवढा फळ झाला की अजून आपला टोळी उचलून भालकीजवळ जायचं आहे। तिथं बघितलं आहे आपला 20-25 एकर तिथं अजून। आणि परत कानावर गोष्टी यायल्यात की कारखाना फक्त 1-1.5 महिन्यात चालणार आहे। झालं फेब्रुवारीमध्ये सगळे पट्टे वगैरे पाडणार आहेत असं कानावर यायला लागले।
तर यंदा धंद्याचं काही खरं नाही, पैसा काय फिटर म्हणून वाटत नाही. त्याच्यामुळं ड्रॉस केला, जरा टेन्शन यायले. तर दाखवतो तुम्हाला चाललेलो टोळीकडं. हे रस्ता आहे आणि ही टोळी आहे, जेवाय बसलेत आता सगळेजण. तर चला कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये, दाखवतो पुन्हा गाडी भरताना ते. आता 3 वाजलेत, लेबर जेवण करून उठलेत. आता गाडी लावायची भरायला. आज गाडी काही जास्त फुल भरणार नाही, माल कमी तुटलाय आज. बाया ते आहेत टोळीवर. गाडी थोडं पाठीमागं लावायची, अजून ह्याच्या उभा आहे त्याच्या पण पाठीमागं घालायची गाडी, कारण माल पूर्ण कडीला आहे तिकडं खाली कोपऱ्यात. सध्या रस्ता करायचा चालू आहे, बागादार रस्ता करायला सऱ्या खोदून घ्यायले. आज 5-5:30 वाजेपर्यंत गाडी भरून निघन असं माझा अंदाज आहे. आले ते भरणारे लेबर पुढं, आम्हाला शिड्या घेऊन जावं लागते. यूं कट जाएगा सफर साथ चलने से. काय चाललंय त्याचं कमिशन चालू आपल्या रुपयानं कमी झालं पाहिजे ना. मुकादम गेला गावाकडं म्हणून आपण झाडाखाली अण्णा बी फुल मारता येईल. हा
हां नाही जाईन. आत्ता 6 वाजलेत. गाडी आता भरणं झाली आमची. तुम्हाला दाखवतो गाडी भरलेली. हे बघू शकता. आज लई टाईम झाला. 3 वाजता गाडी लावली होती. ते तिकडे बागादार लोक गाडी मालक ते थांबलेत. आता शिड्या बिड्या काढायच्या, झुले बिले छाटायचे. बाया गेल्या आणि आता रस्सी काय वाढायची नाही आम्हाला, डायरेक्ट गाडी जाऊ द्यायची अशीच आता. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल आपल्या तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर तुम्हाला मिळवण्यासाठी बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.